मंडळी, पाणी हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला आपल्या भेटीला येतोय आणि आज गणेश गल्लीचा राजा आणि त्यासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन प्रमोशनला दणक्यात सुरुवात झाली आहे. ही टीम माझ्यासोबत आहे. उत्साह म्हणजे मुंबईत ह्या निमित्ताने उत्साह खूप असतो आणि पाणीचा उत्साह असं असू दे. खूप स्वागत तुमचं. आणि लालबागच्या राजाचं दर्शन झालं आणि त्याच्या चरणी आपण पोस्टर लॉन्च केले. आज टीजरही आउट झाला आहे. आदिनाथ, कसं वाटतंय? डिरेक्टर आहे या सिनेमाचा आणि लीडही आहेस. कसं वाटतंय आज फायनली प्रोसेस सुरू झाली? खूप असं घाईवरून आलं आहे मला आणि कंठ दाटून आलं आहे, कारण इतक्या वर्षाची मेहनत शेवटी आत्ता सफल होताना दिसते आहे. इतके वर्ष आस लावून होतो आम्ही सगळेच, अख्खी टीम पाणीची. आणि आज हा दिवस राजश्री मराठीमुळे आणि प्रियांका चोप्रा ह्या दोन्ही संस्थेमुळे आलेला आहे. फिल्म आता 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. आणि आज पहिल्यांदा जेव्हा आम्ही पोस्टर हातात धरून जेव्हा मी अनाऊन्स केलं की टीजर ऑनलाईन झालं आहे, तेव्हा एक रिअलायझेशन होतं ना, की रिअलायझेशन होतं की इट इज ॲक्च्युली हॅपनिंग. पण टीजर ऑनलाईन आहे आता पाणीचा. खूप मनापासून सांगितलेली गोष्ट आहे ही, एक खरी गोष्ट आहे. नागदरवाडीतला जलदूत हनुमंत केंद्रे ज्यांनी इतिहास घडवला, त्याची ही प्रेरणादायी गोष्ट आहे, जी जगभरात प्रसिद्ध आहेच, पण आता ती प्रेक्षकांसमोर चित्रपटगृहात आम्ही घेऊन येतो आहे. आणि मला खात्री आहे की ही प्रेरणादायी गोष्ट बघायला लोक नक्की येतील, कारण एक मला वाटते आजच्या काळात एक पॉझिटिव्हिटीची गरज आहे आणि तोच प्रयत्न आम्ही करतो आहोत. सो मला वाटतं की आता खूप बोलून झालेलं आहे, आता बघा तुम्ही. सर, तुम्ही जेव्हा इथे एंट्री केलात ना, तेव्हा सगळे तुमच्या सिनेमांची लेगसी आहेच, पण आता आदिनाथकडे ती लेगसी पास ऑन करताना त्याचा पहिला डिरेक्टोरियल पिक्चर आहे, तर कसं वाटतं? मला सर्वात मोठा आनंद हा आहे, काही लिगसी मी त्याला पास ऑन करत नाही आहे. त्यांनी स्वतःची लिगसी त्यांनी स्वतः क्रिएट केलेली आहे. हा चित्रपट त्यांनी स्वतःच्या बळावरती उभा केलेला आहे. मी त्याला कुठेही त्यांना सपोर्ट केला नव्हता. म्हणजे माझ्याकडून तसं जितकं होईल तितकं मी करतोच, पण त्यांनी स्वतःच्या बळावर केलं. आणि मला आदिनाथ कोठारे हा महेश कोठारेचा मुलगापेक्षा मी आदिनाथ कोठारेचा बाप आहे सांगायला आवडेल. आणि आय विश पाणी इज अ बिग सक्सेस. मी राजेश्री प्रोडक्शनचा पण खूप आभारी आहे. त्यांनी हा चित्रपट मन लावून त्यांनी तर रिलीज करतायत. प्रियांका चोप्राचा आभारी आहे. हे सर्व जुळून आणणारा आदिनाथ एकटा आहे. ह्याच्यामध्ये माझा कुठेही सहभाग नाही, ह्याचा मला जास्त आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. रुचाच्या पायाला सुद्धा दुखापत झाली, पण ती त्याच जोमाने आणि त्याच उत्साहाने गेली बाप्पाच्या दर्शनाला. रुचा, फायनली प्रोसेस सुरू झाली आहे, आता ऑन झालं आहे सगळं असं वाटतं? नक्कीच लालबागच्या राजाच्या दर्शनाने आमच्या प्रमोशन्सची सुरुवात झाली आहे आणि खूप खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. ह्या चित्रपटात पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे विजन आणि राजश्री प्रोडक्शन्स एकत्र आले आहेत. त्यामुळे एवढा स्ट्रॉंग ताकद देणारी सगळी टीम आहे. टीजर लॉन्च झाला आहे. माझ्यासाठी हा माझा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे त्याचा रिस्पॉन्स बघण्यासाठी आणि आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द फिल्म. थँक्यू. ह्या सिनेमाच्या निर्मात्या आणि राजश्री एंटरटेनमेंटच्या मॅनेजिंग डायरेक्टर नेहा बज्जाते आपल्यासोबत आहेत. नेहा मैम, आप पहली बार लालबाग के राजा के दर्शन के लिए आए और दिस वाज नेक्स्ट लेवल, आप बोल रहे थे मुझे. क्या एक्सप्रेस करोगे? आज आपकी पहली मूवी है राजश्री एंटरटेनमेंट की, और लालबाग का राजा के आके कैसा लग रहा है आपको? आई थिंक राजश्री के लिए बहुत सारे फर्स्ट हो रहे हैं. पहली मराठी मूवी, पहली बार लालबाग राजा में मैं आई हूँ. सो बस यही चाहूँगी कि बहुत बहुत प्यार मिले इस मूवी को. बहुत बढ़िया काम करा है आदिनाथ एंड रुचा ने. एक रियल लाइफ स्टोरी पे ये पिक्चर आधारित है एंड बहुत ब्यूटीफुल पिक्चर बनी है. मैं बहुत प्राउड फील कर रही हूँ कि मैं इस पिक्चर के साथ एसोसिएटेड हूँ. ऐसी पिक्चर को आना ही चाहिए लोगों के सामने एंड आई एम वेरी हैप्पी कि हमें मौका मिला
ऐसी पिक्चर के साथ एसोसिएट होने का। थैंक यू। आणि आदिनाथ कसं वाटतं, कारण का आज सगळे फॅन्स जे आपल्याला प्रेम करतात, आज सगळे ओरडतात नावाने आणि पाणी लोकांना कळतं की हा सिनेमा येतोय, आज बाप्पाच्या इथून निघताना काय पॉझिटिव्हिटी घेऊन जाणार आहे? हा बाप्पाच्या चरणी आता सगळं आम्ही स्वाधीन केलं आहे, आता तोच बघेल काय कर बाप्पाकडून पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही आता आमच्या प्रमोशनची सुरुवात करतो आहे खऱ्या अर्थाने. आज पहिलं फिल्मचं कॉन्टेंट टीजर आज लोकांसमोर आम्ही सादर केलेला आहे आणि आता इथून प्रवास सुरू होणार आहे आमच्या प्रमोशनचा, तो रिलीजपर्यंत. पाणी हा माझ्यासाठी इट वॉज माय अनबॉर्न बेबी आणि फायनली आता डिलिव्हरीची वेळ आलेली आहे. डेट इज नियर. 18 ऑक्टोबर ड्यू डेट आहे डिलिव्हरीची आणि ह्या बाळाला सुखरूप प्रेक्षकांसमोर आम्ही रिलीज करू, हेच आमचं ध्येय आहे आता. आता बाप्पाला जयघोष करून आपण एंड करूया. गणपती बाप्पा बाप्पा मंगल मूर्ती. सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.